का कोणाली म्हणते ना आशा आजकाल सांगा बरं माझ्या घरापाशी एक पोरगी आहे आशा आणि ती दवाखान्याची बाई फिरते आणि तिली म्हणते आशा गुई मागितली काय देत नाही झाली निराशा काय सरल्या म्हणते गोया कोणती आशा आता हे आशा म्हणजे आसक्ती आणि आसक्ती केव्हा वाढते मी सांगणार मी पोरीचं लग्न व्हायचं आहे आणि पोरीला अमरावतीला पिक्चरला जायचं आहे आणि 2-4 पोरी गावातल्या चालल्या आणि आली माझ्याकडे मम्मी जो काही मी पिक्चर पाहिले मग पोरी चालल्या बिचाऱ्या पुऱ्यातल्या त्या बापाला माहीत होईन ते बाबा मला सरे बोल ते बाबा पहिले गरम आहे त्यामुळे त्याला जमत नाही फालतू मला करू जाऊ नको जातो नाही हां पायाकडे गेली तर आई सांगणं ना बाबाला बरोबर आई जातो ना आई बाबाला बरोबर सांगणार ना समजून जाय बापा मॅट नको करू काय बरोबर पाहिजे बरोबर वेळेवर घरी येतो त्यांना माहीत लाता खायची 80 गेली पोरगी हिला काय आहे चल्ली पिक्चर पाहिले काय बंधन आहे का काय गुलाम आहे का काय आहे पण जेव्हा आपलं लग्न ज्या वक्ती होते त्या वक्ती आपण सगळे गुलामीतच जातो मग भेटते काय आई जाऊ काय पिक्चर पाहिले म्हणून बरं हसवले म्हणा आई येऊ काय अमरावतीतून पिक्चर पाहून गावातल्या सुनातल्या 2-4 ते का असं म्हणणं नाही लग्न झालं का आसक्ती पुन्हा वाढते मग आसक्ती कोणती वाढते मी नाव सांगतो हे माझी जाऊ आहे हो का कोण आहे हो माझी जाऊ आहे मोठी ते मोठी जाऊ मी लहान जाऊ ते माई जाऊ मी तिची जाऊ जमलं तर तेही जाऊन मी जाऊ दोघी जाऊ एकत्र राहू तोपर्यंत राहू नाही पटलं तरी अलग जाऊ हे कोण आहे माझी ननंद झालं हिचं लग्न व्हायचंच आहे हिचं लग्न होईपर्यंत आमच्या घरात पुरा नारंद एका लेणी आनंद हिचं नाव ननंद ह्या कोण आहे माझ्या भासरा 2 एकर वाऱ्याने जास्त खाल्लं आम्हाला कमी दिलं बुडा तिकडूनच बोलते बिचारे त्याला जन्म दिला म्हणते म्हैसचा घराहून पडला ह्या कोण आहे माझ्या सासरा आम्हाला जरा सैनी आसरा त्याला पेन्शन भेटते आणि टेन्शन आम्हाला आहे बिचारे म्हणजे सोन्याचे अलंकार वेगळे वेगळे कानातलं नाकातलं पायातलं अंगठी गिंगठी काय असेल ते त्याला आकार वेगळा सोनं एक कुंभाराच्या घरी गेलो माती एक मातीला आकार वेगळा मळकं भरणं सुरई कुंडी काय असेल ते पण माती एक त्याप्रमाणे पाण्याचे नावं अलग आहे वाटर नीर उदक आधी काय अक्वा जल एअर असे लोक म्हणते इयर म्हणजे काय व्हायचं असे पाण्याचे नाव वेगळे पाणी हे असे समजा एखादी आमची आजी आहे मी म्हणतो आजी ते म्हणते काकू हे म्हणते मावशी ते म्हणते आत्या ते म्हणते मामी ते म्हणते काकू बुडी असंच आहे मग सर्वात देव एकच आहे देव हा एकची राहो आणि भेद लयाला जाओ आणि त्या देवावर श्रद्धा ठेवा आणि आपापलं कार्य आपापलं धर्मकार्य आपापल्या पद्धतीनं करा आचार विचार प्राप्त करा आणि हम सब एक है नारा लावा हम एक बनेंगे हम अनेक बनेंगे अरे हम बदलेंगे तो युग बदलेगा अरे हम सुधरेंगे तो देश सुधरेगा बदल डालूंगा मेरे जीवन को ज्या दिवशी आमचं जीवन परिवर्तन झालं त्या दिवशी आमचा खरा ग्राम जयंती उत्सव तुकडोजी महाराज नेहमी सांगायचे यारे गरिबांनो या सारे काम हाती घ्या करू खेड्याची सुधारणा काही रे देवावरही श्रद्धा ठेवा ते प्रार्थना करा ध्यान करा चिंतन करा देव कोण्या देवाच्या कोण्या धर्माच्या कोण्या पंथाच्या टीका निंदा किंवा महाराजनं केलेल्या नाही आणि आपल्यालाही करायच्या नाही देव सर्वाचा सारखाच आहे देव एकच आहे मग आपापल्या पद्धतीनं पूजा करा पण देवावर श्रद्धा ठेवा तुकडोजी महाराजची श्रद्धा एवढी त्या देवावर होती का अतूट याला अतूट श्रद्धा म्हणतात कोणती अतूट देवाशी नातं जुडलेलं होतं लहानसा प्रसंग सांगतो तुकडोजी महाराज आळकुजी बाबाच्या आशीर्वाद घेऊन गोंधुळ्याला तपस्याला गेले कुठे गेले गोंधुळ्याला तपस्या केली महाराजांनी तपस्या करता करता भक्तीमध्ये रममान झाले भक्ती रंगी रंगली मीरा राजवैभव वाटे कचरा छंद लागला घरा तिच्या भक्तीच्या प्रभावे असा भक्तिरंग महाराजला लागत गेला अंतरंग लागत गेला आणि महाराजच्या मनावर आली जाऊ दे रे आता कोणतं घर कोणते बाबानं कोणती आई आहे तर मध नाही कुणाची आशा आणि महाराजनं पत्र लिहिलं आणि पाठवून दिलं घरी बंडूजीले म्हणा का मंजुळा मायले म्हणा तुमचा तुकड्या वाघानं खाल्ला आता कोण्या मायले असं वाटते तुकडे पोरगो वाघानं खाल्लं बा तो गुच्चा बसणार आहे तर मंजुळा माय गुच्चा बसली काय हिनं हंबरटाच फोडला पूर्ण गावात जमा झालं विचारलं काय झालं ग म्हणजे माया तुकड्या वाघानं खाल्ला कोण सांगते पत्र आलं
बंडूजी शोधण्याकरता गेले. मंजुळा बायला उगं केलं, शोधत शोधत गेले. कोणी भूते नावाचे इसम त्यांना भेटले, चिमूरपर्यंत पोचले. आणि जेव्हा नेरीच्या पुढं गोंधळ्याला गेले तेव्हा तुकडोजी महाराज त्या दगडाच्या घोड्यावर खेळून राहिले किंवा तपस्या करून राहिले म्हणा. त्या दगडावर बसून दगडाचा घोडा होता खेळायचा एक. आणि बंडूजीला ते दिसल्याबरोबर बंडूजी म्हणतो, काय तुकड्या, कसा रे वेळा तू कायले पाठवलं रे पत्र. तुझ्या आईनं आता अन्नपाणी बंद केलेलं आहे. चाल लवकर घरी, तुला मी न्यायला आलेला हो. आणि मी तुझा बाप आहे आणि ती तुझी आई आहे. चाल. आईबापाचं प्रेम वेगळं असतं रे. त्या पत्र पाठवल्यामुळं तुझ्या आईनं अन्नपाणी बंद केलं आणि तुला न्यायला मला पाठवलेलं आहे. चाल माझ्यासोबत, तुला न्यायला आलो. महाराजांना सांगावं, मज नेऊ नका येथूनी हो, मज नेऊ नका येथूनी हो, मन रमले श्री गुरु चरणी. आता मला इथून तुम्ही नेणारे कोण? आता माझं मन गुरुचरणी देवाचरणी स्थिर झालेलं आहे. आणि आता मला घरात नेऊन काय करता? कोण तुम्ही माझे लागता? काय तुमचं माझं नातं? बाबा, मैं तुम्हारा लड़का नहीं हूँ और तुम मेरे पिता नहीं हो. मेरा तो पिता भगवान परमात्मा है. ये तो जन्म देने का नाता है. बाबा, मेरी आसक्ति तुम छोड़ दो और तुम्हारी आसक्ति हम छोड़ देंगे. कारण मद नाही कुणाची आशा, मद नाही कुणाची आशा, या जगदीशा वाचुनी, या जगदीशा. मद नाही कुणाची आशा, मद नाही कुणाची आशा, या जगदीशा वासुनी, या जगदीशा वासुनी. काय निश्चय केला महाराज नाही, देवाकडे तोंड केलं आणि देवाला म्हणाल, देवा बस तमेव माता पिता तमेव, तमेव बंधू सखा तमेव, तमेव विद्या द्रविणम तमेव, तमेव सर्व मम देव. मज नाही कुणाची आशा. या आसक्तीच्या बंधनातून जीवाला मुक्त केलं. ना मायची आशा, ना बापाची आशा, ना कुटुंबाची आशा. आणि कशामुळं? या जगदीशा वाचुनी. एवढं माझं देवावर प्रेम आहे आणि देवाच्या फक्त मी दर्शनाच्या आशेमध्ये आहे आणि एकदा मला दर्शन देव देणार आहे. बस आता त्या आशेवर मला जगायचं आहे. तुमचं माझं नातं संपलं असं म्हणा. माझं नाही कुणाची आशा. अशी भक्ती तुमच्या आमच्याकडून होऊन राहिली काय? आपलं तर असं होते, मजा आहे साऱ्याची आशा सत्यानाशा. आपलं म्हणलं बघा आपण सोडतो काय आशा. पंढरपूरला गेल्यावर तीनदा फोन लावतो, पेरलं वावर टाकले खाताचे पोते, कोणाच जोडी होती, येतो बस एकादशी झाली उद्याची का परवा गाडीतच बसतो. कायले गेला पंढरपूरले? ह्या वारीलाच गेलता. करून राहिला वारी, पण लक्ष पुरं घरी आहे ना. संत वेगळे, आपण देवाचे भक्त वेगळे असतो. आपल्याला खरं कुटुंबाची आसक्ती असते. मग तुकडोजी महाराज नेहमी सांगायचे, या कुटुंबाच्या आसक्तीतून या जीवाला मुक्त करा, ज्याप्रमाणे मी मुक्त केलेलं आहे. देह आसक्ती, कुटुंब आसक्ती, वासना आसक्ती, भव आसक्ती, या आसक्तीच्या बंधनामध्ये जोपर्यंत जीव असतो तोपर्यंत या जीवाला खूप दुःख होतात आणि या जीवाला सुख शांती नाही. पण जेव्हा परमेश्वराचं भजन आपण करतो, कुटुंबाच्या आसक्ती जीवाला मुक्त करतो, त्या दिवशी सुख आणि समाधान प्राप्त होते. आणि ते समाधान सुख प्राप्त करण्याकरता मज नाही कुणाची आशा. बरं तुम्ही आम्ही सांगा बरं, आपल्याला आशा काही सुरू होऊन जाते. तुम्ही सांगा आता, काही वाढते आशा. आशा म्हणजे काही दवाखान्यातली बाई वेग आहे हे गणगोत असते आपलं. ह्या गणगोताची आसक्ती सुरुवात होऊन जाते. जेव्हा आपलं लग्न लागते तेव्हा वाटते आपल्याला काही असं वाटते, आनंद आहे बाबा, हार आणि ते फुलं आणि मस्त पद्धतशीर दुपट्टा धरला मधात, तिकडून नवरदेव दुपट्याच्या वरतून पोहून राहिला, हे दुपट्याच्या मधातून पाहिजे, पतल्या दुपट्यातून खालून. मोठा आनंद. ते मंडप पण डेकोरेशन आंधण काही वाटत नाही. वरतून कॅशिटा वाजते, दुल्हे का चेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. कॅशिट लग्नातलं मध्ये मला मतलब लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. कॅशिट वाजलं का अधिक बरं वाटते. दुल्हे का चेहरा सुहाना, लड़की का दिल दीवाना.
इथपर्यंत बरं वाटते. पुढं मग चरण आहे धडकन धडकन छातीत शिलक भडकन. तो धडकन शब्द महत्वाचा आहे. त्या गाण्यातला शब्द आहे बरं तो. पण त्याला गाण्यावालेले माहिती आहे पुढं काय होणार आहे म्हणून. आज जरी दिल दिवाना लगता है सुहाना लगता है पण धडकन धडकन हां छाती शिलक भडकन. शिल्लकच मारते छातीत. मग तोपर्यंत किंवा शिल्लक काही मारते. मी सांगतो मी शिल्लक कधी मारते. लग्न लागून राहिलं शिल्लक मारत नाही. मंगलाष्टक म्हणते शिल्लक मारत नाही. मंगलाष्टक 5 राहते. 4 मंगलाष्टक काही वाटत नाही. पण 5वं त्यानं म्हटलं का शिल्लकच मारते. कोणतं 5वं आली. आणि त्यानं आली म्हटलं ब्राह्मणानं का समजून जा का आपली आली. इथून सुरुवात आहे झाली. पण आपलं असं राहते आपल्या हाती हार राहते अक्षत राहते. आपल्याला असं वाटते आली का नाही आली बा. काही सांगून राहिला काय नाही. त्याचंही लग्न झालं त्याची आलीच आहे ना. आणि तू होऊन राहिलं तूही आली बा. तो संकेत सांगून राहिला पण ती आली आपल्याला लक्षात येऊन राहिली नाही. म्हणून आपण त्या आसक्तीच्या बंधनामध्ये आहो. साधू संतांनी ती आली लक्षात घेतली. रामदास स्वामीचं लग्न लागून राहिलं. नवरी तिकून आहे नवरती जिकून आहे. आणि मंगलाष्टक सुरू केलं.